स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम 2025चं उद्घाटन केलं। या परिषदेत भारताच्या जागतिक भूमिकेवर भाष्य करताना त्यांनी आफ्रिकन देशांशी संबंध दृढ करण्यासाठी नवी मुंबईत 54 मजली स्वतंत्र इमारत उभारण्याची घोषणा केली। तसंच तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या जोरावर भारत 5व्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। भविष्यातील आर्थिक संधी आफ्रिका खंडात असल्याचं सांगत फडणवीस यांनी या देशांशी संबंध वाढवण्यावर भर दिला। यासाठीच नवी मुंबईत उभारल्या जाणाऱ्या 54 मजली इमारतीत प्रत्येक मजला एक आफ्रिकन देशाचंच प्रतिनिधित्व करेल, ज्यामुळे संस्थात्मक आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील असं त्यांनी स्पष्ट केलं। अफ्रीकन कंट्रीज आज नरेंद्र मोदी जी को अपना नेता मानती है। वो मानती है कि हमारी जो आवाज है वो दुनिया में अगर कोई रख सकता है तो मोदी जी रख सकते हैं। और मैं तो आपको कहना चाहता हूं कि हमारे मुंबई में अभी जल्दी ही एक बहुत ही न्यू मुंबई में आइकॉनिक बिल्डिंग तैयार होने वाली है। 54 फ्लोर की बिल्डिंग है। हर एक फ्लोर पर एक अफ्रीकन कंट्री होगी। ऐसी 54 अफ्रीकन कंट्रीज को होस्ट करने वाला एक बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार की बिल्डिंग ये हमारी नई मुंबई में बनने वाली है। मैं ऐसा मानता हूं कि आज भारत के जितने उद्यमी हैं, ये सारे उद्यमियों ने अफ्रीका को अब एक प्रकार से अपना नेक्स्ट टारगेट के रूप में या अपने नेक्स्ट क्रिएशन के रूप में देखना चाहिए। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेशी तुलना करताना चीनने वेगवान आर्थिक प्रगती केली असली तरी जगाचा त्यांच्यावर कमी विश्वास असल्याचं सांगितलं। या उलट भारताच्या सहअस्तित्व आणि सहकार्य या मूल्यांमुळे जगाचा भारतावर अधिक विश्वास असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेमुळे संरक्षण क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली असून स्वदेशी उत्पादनं आणि स्थानिक नवोपक्रमांना बळ देणं काळाची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। मुंबईत सुरू असलेल्या या 2 दिवसीय जागतिक परिषदेत देश विदेशातील धोरणकर्ते, बडे उद्योगपती आणि गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत। यापूर्वी लंडन, बँकॉक, लॉस एंजेलिस आणि ॲडलेड येथे ही परिषद यशस्वीरित्या पार पडली असून जागतिक हिंदू आर्थिक सहकार्य वाढवण्याचं यामागचं उद्दिष्ट आहे। उपमुख्यमंत्री